कार्यसम्राट म्हणतो, सत्ता सम्राट म्हणतो. एवढं जर आम्ही तुम्हाला म्हणत असू तर मला वाटतं की माझ्या गावात मी काय सांगू लोकांना. म्हणजे ज्या वेळेला मी सरांचं कौतिक करणार आहे त्यावेळेला ते कौतिक करताना लोक ऐकू नाही घेतील, पण विश्वास नाही ठेवू शकत. याचं कारण असं की तुम्ही लोणीकडून आले, रस्ता तसाचे. तुम्ही जातेगावकडे गेले, रस्ता तसाचे. या ठिकाणी तुम्ही कुसुमतेलकडे निघाले तर रस्ता तसाचे. गावातील शेतकऱ्यांकडे जाणारे जे काही पांदे रस्ते त्यांची तर परिस्थिती अतिशय वाईट आहे. नाही, वैजापूर तालुक्यामध्ये बघा, जे वैजापूर तालुक्याचे आमदार त्यांनी सांगितलं बघा, ज्या गावाला डांबरी त्या गावाला मी जाणार नाही. त्याच्यावर आपली काय भूमिका? तरी ते प्रचारासाठी आले होते, गरजेचंही होते, आता आधी होते. तर म्हणजे कुठंतरी सरांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. का मीच 4 वेळेला आठवण करून दिलेली का सर सुद्धा म्हटले होते की ज्या गावात डांबरी रस्ता नाही त्या गावात मी प्रचाराला जाणार नाही. आणि जर ते आले असतील तरी सुद्धा ते प्रचारासाठी, तर निश्चितचपणे सर ही तुमच्यासाठी नव्हे पण आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि एक शोकांतिक आहे. जर तुमचं हे उपोषण चालू आहे तर मग गावकरी ते सगळे याला उपोषणला बसले तर बा याला तर चॉकलेट द्यायचं काम केलं. तुमची पुढची भूमिका काय राहील? पण नाही, ते चॉकलेट देऊ शकतात. चॉकलेट कोणाला देऊ शकतात? ज्याला चॉकलेट आवडतं त्याला चॉकलेट देऊ शकतात. मला तर काही चॉकलेट आवडत नाही. सर मी चॅलेंज म्हणजे तुम्हाला मनापासून सांगतो की चॉकलेटमधला मी कार्यकर्ता नाही तुमचा. मी हाडामासाचा अजय पाटलांच्या तालमीतला कार्यकर्ता आहे. म्हणजे जरी ते आज या ठिकाणी बसलेली म्हणून नाही सांगत, मी या तालुक्यालाही कायम सांगत असतो की सर्वात पहिल्यांदा मी माननीय अजय पाटलांवर प्रेम करतो. मग त्यानंतर माझे सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करतो. आणि सर या रांगेत तुम्ही 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरला आहे. त्याच्यामुळं मला याचा काही फरक पडणार नाही. परंतु सर मी 100% तुम्हाला सांगतो का याचा फरक इतका पडेल की आता तुम्ही नगर परिषदेच्या निवडणुकीत पाहिलं, मला सुद्धा मनापासून वाटत होतं की संजय भाऊ निवडून यावे. खूप म्हणजे माझं बोरणार सरांपेक्षा जास्त संजय भाऊनं प्रेम होतं की खूप वाटत होतं मनापासून की संजय भाऊ निवडून यायला पाहिजे नगर परिषदेवर. आता तो विषय आपला नाही तरी पण सांगतो की परंतु सर आपल्याला जनतेने कुठंतरी नाकारलंय याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि असं जर परत नाकारायचं नसेल तर मला वाटतं की आपल्याला जनतेची कामं ही करावीच लागतील आणि प्रामाणिकपणे करावे लागतील. आणि मी सरांना या माध्यमातून सांगणार आहे, सर त्या दिवशी तुमचा फोटो म्हणजे व्हिडिओ बघितला की तुम्ही कुठंतरी त्या सप्त्यात भजे काढताय. अतिशय शोकांतिक आहे. भजे काढणे आमदाराचं कामच नाही. भजे आमचे गोसाई बाबा पण चांगले काढतात, समोर सागर भाऊ पण चांगले काढतात. हे आमदार साहेबाचं कामच नाही. भजे काढणं, एखाद्या ठिकाणी एखाद्या अंत्यविधीला जाणं, हे म्हणजे मी तर म्हणतो सर मी सुद्धा काही झालं या उपोषणात तर माझ्या अंत्यविधीला आपण येऊ नका, पण चांदेश्वरीचा प्रश्न मार्ग त्या ठिकाणी लावा असं या ठिकाणी मी सांगेन. साहेब म्हणजे मी तुम्हाला सांगेन इतका मोठा नाही, तुमचंच कार्यकर्ता आहे, पण निश्चितपणे सांगेल हे तुमचं काम नव्हे, ते काम तुम्ही करू पण नका. निश्चितपणे आमची जी गरज आहे ती मात्र तुम्ही पूर्ण केली पाहिजे असं या ठिकाणी वाटतं. मी KB मराठी न्यूजसाठी संदीप बॅके, वाकला.